नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर बघा, आज ना माझ्याकडे एक साडी आली होती कस्टमरची। तर त्याच्यातून ना मला पेटीकोट शिवायला सांगितले होते त्यांनी। तर बघा, मी साडीतून 2 पेटीकोट हे कटिंग केलेले आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथेही माझ्याकडे अखंड अशी साडी आहे। तर त्याच्यातून बघा, आपल्याला जेवढा कपडा लागणार आहे, म्हणजे आपल्याला याच्यातून दोन परकर शिलाई करायचे आहे। तर आपल्याला 2-2 मीटरचे 2 कपडे म्हणजे 4 मीटर कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बाकीचा कपडा कट करून टाकायचा आहे। तर इथं मी कट केलेला आहे। आता आपल्याला जो उरलेला कपडा आहे, मी दोन्ही पेटीकोटची जी कटिंग आहे ती एकाच वेळेला करणार आहे। तर त्याच्यासाठी बघा, मी ही साडी कशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे। ही मी दोन्ही एकाच वेळेला कटिंग करत आहे, त्याच्यामुळे माझे 2 कपडे आलेले आहेत। याला आपण 4 फोल्डमध्ये, म्हणजे एक जर कपडा असेल तर त्याला 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे याची घडी मारून घ्यायची आहे। तर दाखवल्याप्रमाणे बघा, मी इथं याची घडी मारून घेतलेली आहे। आता आपण याची कटिंग बघूया। तर बघा, इथं मी फोल्ड करून घेतलेला आहे। आता याची कटिंग बघा आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे। तर बघा, आपल्याला जो खालची फ्रिल असते त्याच्यासाठी 4 इंचाचा मी जी पट्टी आहे ती इथं कटिंग करून घेणार आहे। 4 इंचाची आपल्याला फ्रिल हवी आहे। तर मी 4.5 इंचावरती, म्हणजे अर्धा इंच मार्जिन जाईल शिलाईसाठी, ते मार्किंग करून 4.5 इंचावरती हा जो ओपन भाग आहे तिथून 4.5 इंचावरती मी हे कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे बघा, 2 परकरची कटिंग एकाच वेळेला आहे, त्याच्यामुळे ज्यावरचे 2 कापड निघाले ते आपण वेगळे ठेवूया आणि दुसऱ्या परकरचे हे वेगळे ठेवूया। आता बघा, ज्या साईडला ओपन भाग आहे, वरच्या साईडला बघा ओपन बाजू आहे ही सगळी, त्या बाजूने आपल्याला जो नेफापट्टी आपण नेफापट्टी लावणार आहोत, तर त्याच्यासाठी मी 5 इंचाचा हा मार्किंग करून हा कपडा मी इथे कट करणार आहे। कारण आपली तयार नेफापट्टी ही 2 इंचाची तयार होईल। अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि फोल्ड केल्यानंतर ही पट्टी आहे ती 2 इंचाची होईल। तर हे सुद्धा मी 2 पेटीकोटचे भाग 2 वेगवेगळे करून घेतलेले आहेत। आता बघा, उरलेल्या भागाची आपल्याला कटिंग कशी करायची आहे। तर बघा, उरलेला भाग कटिंग करण्यासाठी आपण मार्किंगची मापी जी आहे ती बघून घ्यावी। तर उंची आहे 35 इंच, सीट घेर आहे 40 इंच। तर उंचीमधून आपण जे नेफ्याचं 2 इंच आणि खाली फ्रिलचं जे 4 इंच घेतलेलं आहे ते वजा करायचं आहे। आणि सीटचा चौथा भाग करायचा आहे। 40 सीट घेर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 10 इंच, त्याच्यात आपण 1 इंच ॲड करायचं आहे। तर इथंपर्यंत समजलं। 35 मधून आपल्याला 6 इंच वजा करायचं आहे, तर ते आलं 29 इंच। आणि सीटमध्ये आपल्याला चौथा भाग 40 आहे सीटचा, तर चौथा भागाला 10 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करून 11 इंचावरती मार्किंग करायचे। चला मग आता कटिंग बघूया। तर अगोदर हा भाग जो आहे तो आपण ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं बघा, मी हे ओपन करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, एका बाजूने म्हणजे आपल्याला सीट घेरचा चौथा भाग टाकायचा आहे। एका साईडला ओपन बाजूला टाकायचा आहे आणि एका बंद बाजूला हा भाग आपण टाकायचा आहे। तर इथून बघा, इथं दिसत नाही आहे, पण मी इथं 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूला, सीट घेरचा चौथा भाग अधिक 1 इंच। तसंच त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला सेम तीच प्रोसेस करायची आहे। तिथं सुद्धा आपल्याला हे 11 इंच घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर बघा, आपण उंची टाकून घेऊया। तर उंची बघा आपली येणार आहे 29 इंच, उंची आहे 35 इंच, त्याच्यातून वजा आपण नेफा प्लस खालची फ्रिल वजा करून 29 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। आता त्या 29 इंचाच्या लाईनवरच आपल्याला 11 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर इथं बघा, मी हे 11 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। आता आपण हे 11 इंचाचं मार्किंग आणि ते 11 इंचाचं मार्किंग असं क्रॉसमध्ये हे आपण लाईन मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कटिंग करायला हे सोपं जाईल। तर इथं बघा, मी हे मार्किंग केलेलं आहे। वरती 29 इंचाची जी लाईन होती उंचीची आलेली, ती सुद्धा आपण सरळ मार्किंग करायची आहे आणि ही सुद्धा आपण कटिंग करून घ्यायची आहे। आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर बघा, इथं मी हे कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हा भाग असा उचलायचा आहे आणि याच्यावर जो आपला क्रॉस म्हणजे ह्याच्यावर जसा आहे तसा आपण म्हणजे सेम प्रोसेसमध्ये ठेवून घ्यायचा आहे। तर बघा, येथे आपल्या
8 कळ्या निघालेल्या आहेत, पण त्या 4 वेगळ्या प्रकारच्या आहेत, म्हणजे दुसऱ्या प्रकारच्या आहेत. 2 प्रकारच्या 8 कळ्या आहेत, त्यातल्या 4 कळ्या आपण बाजूला करून घेणार आहोत. तर बघा, ज्या बाजूने त्रिकोण आलेला आहे त्याच्यातून आपण 2 इंच वरती घेऊन क्रॉसमध्ये गोलाकार देऊन हा भाग जो आहे खालचा तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण दोन्ही जे प्रकारचे भाग आहेत, म्हणजे एका प्रकारच्या 4 कळ्या आणि दुसऱ्या प्रकारच्या 4 कळ्या, हे आपण बाजूला करून घेणार आहोत. तर इथं बघा, आता मी हे मोजून 4 भाग जे आहेत ते वेगवेगळे करून घेणार आहे. तर बघा, ह्या जॉईंट कळ्या आलेल्या आहेत. तर बघा, हे 2 प्रकारचे भाग मी वेगवेगळे करून घेतलेले आहेत. आता यातला आपण एकच स्टिचिंग करणार आहोत. तर हा मी एक जो आहे तो बाजूला ठेवून दिलेला आहे. आता आपण याच्यातल्या एकाची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. कटिंग बघितलेली आहे, आता आपण स्टिचिंग बघणार आहोत. तर या 2 कळ्या आहेत ते तुम्ही ओपन करून सुद्धा घेऊ शकता, पण मी तो ओपन केलेल्या नाही आहेत. आणि ज्या ओपन आहेत त्या बघा, जो त्रिकोणातला भाग आहे त्याला आपण ही सरळ जी बाजू आहे दुसऱ्या कळीची ती लावणार आहे. आता दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच करायचं आहे. त्रिकोणात आपण सरळ बाजू लावणार आहोत. आता आपण याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर इथं बघा, ही मी शिलाई देऊन दाबटीप सुद्धा देऊन घेतलेली आहे. दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा, आता मी दाबटीप देऊन घेतलेले आहे. तर या पद्धतीने हा आपला पीस तयार झालेला आहे. आणि जे खालच्या बाजूला कोने निघालेले आहेत, खालीवर झालेलं आहे, ते सुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला खालच्या बाजूला फ्रिल जोडून घ्यायची आहे. आता बघा, इथं मी खालच्या बाजूला फ्रिल जोडून घेणार आहे. तर हा आपण फ्रिलसाठी कपडा कटिंग केलेला होता, तर ते आपण आता लावून घेऊया. चला, तर आता मी तुम्हाला मशीनवर दाखवते की कशा पद्धतीने आपण ही फ्रिल लावणार आहोत. तर इथं बघा, मी मशीनवर आलेले आहे आणि खालच्या बाजूने एका आपल्याला जे जॉईंट आहे तो इथं जॉईंट देऊन घ्यायचा आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत त्या आपण इथं देऊन घ्यायच्या आहेत. त्याच्यावर सुद्धा आपण दाबटीप मारून घेणार आहोत. तर इथं बघा, मी दाखवल्या पद्धतीने तुम्हाला शिलाई मारत जायचं आहे. तर बघा, या पद्धतीने आपण ही फ्रिल आहे ती पूर्ण जोडून घेणार आहोत. तर इथं बघा, मी ही फ्रिल पूर्ण जोडून घेतलेली आहे. तर बघा, आता याच्यावरून आपल्याला वरून दाबटीप सुद्धा मारून घ्यायची आहे. तर इथं मी दाबटीप सुद्धा मारून घेतलेली आहे. तर बघा, इथं मी हा नेफा सुद्धा वरून लावून घेणार आहे. तर बघा, दाखवल्याप्रमाणे इथं आपल्याला नेफासुद्धा लावून घ्यायचा आहे. इथं मी स्पीड केलेला आहे कारण व्हिडिओ हा खूप मोठा होत होता. तर नेफा दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही लावून घ्यायचा आहे. तर एखादी चून द्यायला लागली तरी चालेल, पण आपली फिनिशिंगमध्ये काही फरक पडणार नाही आहे. फिनिशिंग एकदम छान येणार आहे ज्यावेळेस तुम्ही एखादा तिथं नेफ्याच्या बाजूला चुनी घेणार आहे. तर आता बघा, साईडने सुद्धा इथं मी जी साईडची शिलाई असते ती सुद्धा मी इथं मारून घेतलेली आहे. त्याच्यावरून डबल टिपसुद्धा मारून घेतलेली आहे. आणि वरच्या बाजूला जेवढं आपण ओपन ठेवलं होतं ते तर बघा, थोडासा कपडा फोल्ड करून मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा, आता हा आपला साडीचा परकर तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला यापुढचा व्हिडिओ जो आहे तो कोणत्या विषयावर हवा आहे. तर बघा, इथं मी हा पेटीकोटची जी साईडची शिलाई होती ती सुद्धा इथं कंप्लीट केलेली आहे. आणि आता आपला पेटीकोट तयार झालेला आहे. तर बघा, आता हा साडीचा परकर आहे, पण तो किती सुंदर दिसत आहे बघा. याला तुम्ही स्कर्ट म्हणून सुद्धा वापर याचा करू शकता. तर हा खूपच सुंदर असा बघा आपला हा पेटीकोट तयार झालेला आहे.
आणि हा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून हा साडीवर सुद्धा असा या पद्धतीने करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. तर हा स्कर्ट म्हणून सुद्धा किती बघा छान दिसत आहे.